ग्रस्त लोकांचा आचार धर्म। काल आपण शिकलो 5 अवताराचा अवतार कार्य कुठं झालं, कोणत्या तिथीला कोणत्या अवताराचे अवतार दिन होतो हे आपण शिकलो। आता झालं होतं स्मरण करायला सांगितलं। मग ते म्हणतात स्मरण करताना सर्वांना विधिवत स्मरण करता येत नाही। जे तोंड ओळखते नामधारक आहेत त्यांना विधिवत स्मरण करता तर ज्ञानच नसतं, जमत नाही। मग अशा लोकांनी काय करायचं, सोडून द्यायचं का नाही? म्हणतात एकदम विधिवत जमत नाही तुम्हाला, कसं नामस्मरण करावं हे कळत नाही, तुम्ही काय करायचं, हळूहळू प्रयत्न करायचा। आज थोडस जमन, उद्या थोडस जमन, 15 दिवसांनी थोडस जमन, हळूहळू प्रयत्न करायचा। आणि काही काळाने 6 महिने, वर्ष, 1.5 वर्षांनी तुम्ही बरोबर यथायुक्त परमेश्वराचं नामस्मरण करत जासाल आणि ते तुम्ही नामस्मरण करण्याचं कधीच सोडायचं नाही। आपले नित्यकर्म आचरताना सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपले कर्म आहेत, त्याच्याशिवाय खायला भेटणारच नाही आपल्याला। असे कर्म आचरत असताना उठता बसता खाता पिता हे करावंच लागतं, हे चुकतच नाही। तुम्ही असो का आम्ही असो हे करावंच लागतं। शक्य तितक्या वेळा तुम्हाला जितक्या वेळ शक्य होईल इतक्या वेळा परमेश्वराला आठवण करा। गाठी घ्यावा हातात मगच आठवण करावं असं नाही। उठताना श्री चक्रधरा नाव आलं पाहिजे, बसताना श्री चक्रधरा नाव आलं पाहिजे, झोपताना देवाचं नाव घेऊन झोपल्या गेलं पाहिजे, उठताना देवाचं नाव आलं पाहिजे, अशी सवय करावी लागेल। आपण कधी कधी उठतो, काही दुखतं, उठलं की काय म्हणतो आपण, काय म्हणतो, काही नाही ऐकून येत, काय म्हणतं, आईचं नाव। हे बा उठताना काय करतो, आई म्हणतो, आई आई आई। पण एखादं भयानक वातावरण जर समोर आलं, ओ बाबा 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 असं करतो, आई आणि बाबा। अशा 2 पद्धती आहे आपल्या, या 2 पद्धतीला बंद करावं लागेल। आपण नामधारक आहेत, उठता बसता काही आलं, सर्प जर दिसला तर चक्रधराचं नाव घेऊन टाका ना, काहीच करणार नाही तुम्हाला। पंधरी पडले, आजारी आहे, चक्रधराचं नाव घ्या, दुसरं कोणी घेणार नाही। आला बी तर तो काही तुमचं दुःख घेणार नाही। म्हणून ते म्हणतात उठता बसताना खाताना झोपताना जर आता सवय केली तुम्ही तर तुम्हाला मरेपर्यंत काय आठवण, देवाचं नाव आठवण। पण रिकामा दिवस जाऊ देऊ नका, वंद्य दिवस जाऊ देऊ नका, कारण जगात परमेश्वर दुर्लभ आहे। या भौतिक युगात परमेश्वर कठीण आहे प्राप्त करणं, पण ते काय म्हणतात, परमेश्वर जरी कठीण असला त्यापेक्षा परमेश्वराला आठवणारा दुर्लभ आहे। हो, देवाशी पढिये ते निके का देव पढिये ते निके, असं देवानी सांगितलंय। ओ परमेश्वर दुर्लभ आहे, पण परमेश्वराला आठवणारा या जगात अतिशय दुर्लभ आहे। म्हणून आपण परमेश्वराला आठवण्याच्या लाईन मध्ये बसवायचं। दुर्लभ आहे तो की तो परमेश्वराचा आठवण करतो। ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये स्वामी चक्रधांनी हे जे नामस्मरण करतात, तुम्ही परमेश्वराचं नाव घेतात, प्रत्येकाला 5 नाव माहीतच असतील। या नामाने काय फायदा होतो,
नाम घ्यायचं कशा करता? वासनिकानी, नामधारकानी नाम घ्यायचं कशाला? ते म्हणतात नामस्मरण जर तुम्ही केलं दररोज जर परमेश्वराचा आठव केला तर तुमची स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक या 4 साधनावर तुमची आवड निर्माण. या 4 साधनावर तुमची आवड नामस्मरणाच्या माध्यमातून होईल. हा एक फायदा. नामस्मरण केलं तर ज्ञानी पुरुषाचे तुमचा योग वारंवार येईल आणि त्याच्यापासून थोडं थोडं तुम्हाला जाणीव होत जाईल. नामस्मरण केलं की बरोबर परमेश्वर तुम्हाला चांगल्या ज्ञानाचा योग आणतील आणि तुम्हाला त्या तुमच्या ज्ञानामध्ये भर पडत जाईल. आणि काय नामस्मरण घेतल्याने केल्याने सांगता येत नाही. 55 म्हणा, 56 म्हणा, 60 म्हणा, कधी का होईना परमेश्वराला शरण जाण्याचा योग येईल. याला म्हणतात अनुसरण. हा बी योग येईल. नामस्मरणाची पायरी आहे. जर आयुष्यभर तुम्ही नाम घेतलं तर पुढं असा योग परमेश्वरच आणून देईल. आणि काय होईल? नामस्मरणाने परमेश्वराचं नातं टिकून राहील. हे सर्वात महत्वाचं. परमेश्वर आणि जीव, आपण आपलं जे स्नेह आहे, या स्नेहाचा जो संबंध आहे, हा संबंध जर कायम टिकवायचा असला आपल्याला तर परमेश्वराचं नामस्मरण आपल्याला करावं लागेल. तेव्हा नातं टिकून राहील. परमेश्वराचं नामस्मरण केलं नाही नातं टिकणार नाही. आणि नातं टिकलं नाही तर संसारात अनेक प्रकारच्या संकटांना सामना द्यावा लागेल असं वाटतं आपल्याला. पण प्रत्येकाला या कर्मराटीमध्ये दुःख आहेच. श्रीमंत असला तरी त्याला दुःख आहे, गरीब असला तरी त्याला दुःख आहे, मध्यमवर्गीय असला तरी त्याला दुःख आहे. दुःख नाही असं कोणी नाही. हा व्यक्तीने जर नामस्मरण केलं तर या दुःखात त्याला सुख वाटायला लागेल. त्याला त्याच्यात कळून जाईल की परमेश्वराचा आपल्यावर काही मनोधर्म आहे म्हणून आपल्याला असा योग येतो. पण त्या नामस्मरणाच्या माध्यमातून जर केलं तर, नाही तर संसारात अनेक प्रकारचे दुःख आहे. सुख आहे त्याच्यापेक्षा दुःख जास्त आहे. आणि या दुःखामुळे मानसिक स्थित्या सर्वांच्या बेकार असतात, दाखवत नसतील पण मानसिक स्थितीने बरबटलेले आहेत. सर्व समाज हा मानसिक स्थितीने बरबटलेला आहे. हा नामस्मरण करत नाही. याला त्याच्यामधून आपल्याला आनंदी राहायसाठी नामस्मरण करायचं. म्हणजे कोणाचं नातं टिको का नको टिको, परमेश्वराचं नातं टिकून राहतं. नामस्मरणाने इंद्रिय दमनाचा त्रास होत नाही. आपल्या इंद्रियावर जे संयम आहे तो संयम नामस्मरणाच्या माध्यमातून राहतो. नामस्मरण करतो आहे, आपल्या इंद्रियावर संयम राहील. देवतेचा प्रसाद खायचा, एखाद्या भागवत सप्ताहाला जायचं. दररोज जर नामस्मरण करत असला ना, त्याचा इंद्रियावर आपोआप संयम येईल. तो जाणारच नाही, त्याचे पाय तिकडे वळणारच नाही. म्हणून ते म्हणतात इंद्रियावर जरी संयम करायचा असला तर आयुष्यभर दररोज नामस्मरण करावं लागेल. म्हणजे ते दिवसामध्ये आपल्याला अशा आपत्ती येणार नाही. आणि त्या आपत्तीला जर सामोरी गेलो तर परमेश्वराचा संबंध तुटून जाईल. दृष्टपर आपल्याला वाटतं की दृष्टपर आपल्याला समाजाची हे आहे, पण अदृष्टपर परमेश्वर आपल्यापासून दूर जातो आणि आपलं जीवनातलं कोणतंही काम यशस्वी होत नाही. म्हणून ते म्हणतात की नामस्मरणाने इंद्रियावर संयमन होत. नामस्मरणाने काय फायदा होतो?
पंचम अद्भुत आहे. भूमी, आपणाल, वायू, आकाश याच्यापासून होणारे दुःख, ऋतुकाळाचे होणारे दुःख होत नाही. परमेश्वराचं नामस्मरण केलं तर हे कोणते दुःख पंचम अद्भुतापासून होणारे. पाऊस आला, वाहून गेला. ऊन तपलं, उन्हात फिरला, देवाचं नाव नाही घेतलं, खलास होऊन गेला. नामस्मरण करण्याची गरज आहे. म्हणून ते म्हणतात की पंचम अद्भुताच्या माध्यमातून थंडी पडली, अतिशय थंडी झाली, देवाचं नामस्मरण का, देवाच्या नामस्मरणाने उभ येईल. आपल्याला आपल्या जीवनात येणारे जे संकट आहे ते दुःख होणार नाही. जर कदाचित तुमच्या तोंडात कायमस्वरूपी नाम असलं तर प्रकार काय होतो, आपण नेमकं एखाद्या गाडीवर जातो, एखाद्या याच्यात जातो, जेव्हा लग्न कार्याला जातो किंवा आणि कोणत्या कार्याला जातो, जेव्हा गाडीवर बसतो ना तेव्हा आपल्या देवात तोंडात देव नसतो, नामही नसतं. याला कारण आहे, भौतिक याच्यात वावरतो. फक्त आपल्याला आपल्या डोळ्यासमोर ते राहतो, कोणतं मंगल कार्यालय कुठं आहे, कसं जावं लागेल. तिथं गेल्यानंतर त्या लोकांना पाहिल्यानंतर आपण देवाचं नामस्मरण सोडून त्यांचं चिंतन करतो. बाया वेगळं चिंतन करतात, त्या बाईची साडी किती सुंदर होती, सुरू होतं त्या बाईचं नामस्मरण, चिंतन सुरू होतं. आणि मग अशा वेळेस वापस येताना ऍक्सिडेंट होऊन जातो. आम्ही तर उपदेशी होतो आणि ऍक्सिडेंट झाला. अरे उपदेशी होता, पण जेव्हा पाहिजे तेव्हा नाम न होतं ना, जेव्हा पाहिजे तेव्हा नामस्मरण. कदाचित तुमचा योग असला, ऍक्सिडेंट व्हावा, कर्म जोडलेला आहे तुम्ही, परंतु तुमच्या तोंडात जर नामस्मरण असलं तर भाल्याचा घाव काट्यावर जाईल, होईल, घटना घडेल, पण मरू देणार नाही परमेश्वर. हे महत्वाची गोष्ट आहे. परमेश्वर तुम्हाला मरू देणार नाही, हिंसेचा दोष तुम्हाला लागणार नाही, तुम्ही जळत तुम्हाला जाणार नाही, याची गॅरंटी आमची. फक्त कशाची गरज आहे, नामस्मरणाची. म्हणून ते म्हणतात, 7वा सांगितला, नामस्मरणाने अपघातापासून संरक्षण. कधी जा, कसंही जा, तुम्ही जाताना शेतात जा का गावाला जा का आणि कुठेही जा, घराच्या बाहेर निघाले की परमेश्वराचं नामाचं स्मरण सुरू करा. तुम्ही परमेश्वराच्या नामाचं स्मरण करतात असं पुढच्याला कळत नाही. मग आपल्याला आपलं आठवणं काय गरजेचं आहे, आपण नामस्मरण चालू ठेवायचं. अपघातापासून, कदाचित तुम्ही ऐकले असतील अपघात झाले उपदेशी लोकांचेही, पण त्यांच्या तोंडात नाम नसेल त्यावेळेस. म्हणून अशा माध्यमातून ते घटना घडल्या. म्हणून ते नाम अपघातापासून संरक्षण. नामस्मरणाने तुमच्यावर येणारं संकट, प्रपंचाच्या माध्यमातून लय संकट येतात, पण दररोज तुम्ही जर नामस्मरण, म्हणजे असं काही नाही की सकाळी बसले की गाठीत घेऊन बसा, तुमचे कामं सोडून द्या, असं मी म्हणत नाही. पण सकाळी कमीत कमी 20 मिनिटं, अर्धा तास तरी तुम्ही परमेश्वराचं काय करा, नामस्मरण करा. तुमचा दिवस वांद जाणार नाही आणि परमेश्वराचं लक्ष तुमच्यावर राहील. म्हणून ते म्हणतात की नामस्मरणाने संकट दूर, नामस्मरणाने सांसारिक अडचणी दूर होतात. खरोखर नाम जर आपल्या हृदयात असलं तर सांसारिक अडचणी सुद्धा ज्या तुम्हाला येणार आहे त्या अडचणी सुद्धा काय होतात, दूर होतात. कोणतीच अडचण येणार नाही. चरित्राद्वेष उल्लेख आहे, चरित्राद्वेषा घटना घडलेल्या आहे. ज्यांनी देवाचं नाव आठवलं, साधा होती, इकडच्या काठाला होती, स्वामी पलीकडच्या काठाला होते. रात्री तिला परमेश्वराला भेटायच्या जायची लय आवड. 12 वाजता जाग आली, आई उठ आपल्याला जायचं. आई म्हणते रात्र वडील असे, रात्र मोठी आहे, झोप आली. 12 वाजले. परत 2 वाजता जाग आली, परत उठवलं, परत आई म्हणते ओ रात्र खूप मोठी आहे, झोप. असं 2-3 वेळा, शेवटी 5 वाजून गेले आणि तिला काही राहवल्या गेलं
नाही, आपल्याला जायचं, हे काही उठत नाही झोपू द्यायला. देवाचं नाव घेत घेत त्या नदीमध्ये उतरली तिला डोह आला नाही अंधाऱ्यात. त्या डोहात बुडायला लागली, पण तिच्या तोंडात नामस्मरण होतं आणि ते जोरात देवाचं नाव घेऊन तुमची येल्लो डाशी बुडत असे, तुमची साधा बुलटे आहेत असं परमेश्वराचं नाव घेताच चमत्कार झाला की ती साधा अलग पलीकडच्या काठाला गेली. म्हणून नामस्मरणाने आपल्या अडचणी सुद्धा दूर होतात. असे अनेक प्रकारचे अनुभव आहेत, अनेक प्रकारचे कथा आहेत, माझ्यावर सुद्धा बितलेली आहे. पहिले मी बसने प्रवास करत, संवत्सरला होतो, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. मग बसने आलो, धुळ्याला आलो, धुळ्यावरून जळगाव बस लागलेली होती आणि मला घाई होती घरी यायची. त्या बसमध्ये मला खूप मोठं जायचं होतं. पहिले काय व्हायचं, खूप गर्दी राहायची ना, मी जबरदस्ती प्रयत्न केला पण त्या कंडक्टरनी मला घेतलं नाही, लोटून दिलं. नाही नाही, जागा नाही, जागा नाही, थांबून गेलो. योगायोगाने दुसरी बस आली, त्याच्यामध्ये बसलो आणि ती बस धुळ्याच्या बाहेर जाऊन एका झाडाला धडकली. परमेश्वराच्या नामाचा हा फायदा. आमच्या संवत्सरच्या बाबांची घटना आहे. नामाचा तुम्हाला उदाहरण सांगतोय की या लोकांनी सर्वस्व दिलेलं. औरंगाबादला होत, आले, त्यांना दिल्लीला जायचं, विमान तिथं उभा आहे आणि त्या विमानामध्ये VIP वशिला आहे, पण त्याच्यात तिकीट भेटलं नाही. खूप प्रयत्न केला पण विमानात तिकीट भेटलं नाही. आमच्या समोरची, डोळ्यासमोरची घटना ही. 8-10 तास लेट व्हावं लागलं दुसरं विमान येईपर्यंत. परंतु योग, ते विमान उड्डाण केलं आणि उड्डाण केल्यानंतर एक 15 मिनिटातच बातमी आली की ते विमान कोसळले. अशा माध्यमातून परमेश्वर आपल्याला सहकार्य करतो, संकट दूर करतो. हे अनुभव आहे. म्हणून आपण सुद्धा कधी जेव्हा जेव्हा आपण प्रवासाला जाऊ तेव्हा आपल्याला नामस्मरण, संसारिक येणारे संकट दूर होतील. नामस्मरणाने परमेश्वर प्राप्तीचा योग निश्चित. नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा रस्ता आपोआप काय होतो, हे होत. पारायण, थोडा वेळ पारायण करायचं आपण. काय होतं पारायण म्हणजे काय, धार्मिक ग्रंथाचं वाचन याला म्हणतात. आपल्याला पारायण म्हटलं की एकच माहित आहे, ओम नम श्री गुरु दत्तम दत्त जेवम जगद्गुरु निष्कलम निर्गुणम वंदे दत्तात्रेय. नाही तर मग संकष्ट वज्रपंजरू, नाही तर मग संकष्ट नाशक स्तोत्र. हे आपण पारायण समजतो. पण पारायण कशाला म्हणतात, धार्मिक ग्रंथाचं वाचन. लीळाचरित्र बी वाचलं तर पारायण, स्मृतिस्थळ वाचलं तरी पारायण आहे. जे ग्रंथ आहे मानव पंथातले ते थोडे थोडे वाचले तरी, म्हणजे असं काही नाही की ज्या पुस्तकावर पारायण लिहिलेलं आहे तेच वाचलं म्हणजे त्याला पारायण म्हणतात, असं नाही. तर पारायण म्हणजे धार्मिक ग्रंथ जे काही असतील त्याचं थोडं थोडं वाचन कर. चरित्राचं एक पानच वाचून काढायचं. मी तर सांगितलं होतं मागही, दररोज एक लीळा वाचायचा प्रयत्न करा. प्रत्येकाच्या घरात लीळाचे एकच लीळा वाचायची, फक्त लक्षपूर्वक वाचायची. हे बी पारायणच. पारायण हा विधी नित्य नियमाने दररोज, जसं आपण उदरनिर्वाह पोट भरण्याचे साहित्य दररोज सकाळी जेवतो संध्याकाळी जेवतो जेवावंच लागतं, त्याप्रमाणे आपल्याला आपल्या अंतःकरणात हा एक हे करावं लागेल की आपल्याला दररोज काय करावं लागेल, नित्य नियमाने त्या पारायणाचा ग्रंथाचं वाचन करावं लागेल. ते पारायण करण्यास आपल्याला हे करावं लागेल, तेव्हा आपल्याला जीवनामध्ये चांगलं भेटेल. पारायणाचा ग्रंथ
लीळाचरित्र सांगितला, स्मृतिस्थळ सांगितलं, भगवद्गीता सांगितली, सूत्रपाठ सांगितला. सूत्रपाठामध्ये एक एक प्रक्रिया आहे. पूर्वी आहे, पंचकृष्ण आहे, पंचनामा आहे, अन्यावृत्ती आहे, युगधर्म आहे, विद्यामार्ग. दररोज 2-2, 3-3 प्रकरण जरी वाचले तर सूत्रपाठ. आता पुढे येतो उद्धरण, 66 वचन आहे. जितके होईल तितके वाचायचे, तिथं थांबून जायचं. पुढे आचार, विचार माळका, खूप वचन आहे म्हणून का बसलं की पूर्णच करावं लागतं असं नाही. दररोज 20-22 वचन वाचायचे, त्याच्यात खून ठेवून द्यायचे, दुसऱ्या दिवशी त्याच्या पुढे वाचायचे. असं करता करता 1 महिन्याने 15 दिवसांनी पूर्ण होईल, 2 महिन्यांनी पूर्ण होईल, परंतु कायमस्वरूपी आपल्याला ते चालू द्यावं लागेल. याला म्हणतात हे पारायणाचे ग्रंथ. पारायणाची वेळ सकाळी, प्रातःकाळ. आता प्रातःकाळ जमतच नाही, आम्हाला सकाळी होतच नाही. मग देवाने ते सांगितलं सकाळी, माझ्याकडे जमत नाही म्हणून मी सर्व काय केलं, सोडून दिलं. असं नाही, सकाळी नाहीच जमत भाऊ, राहू दे, 8 वाजता कर. 8 वाजता नाही जमत तर 10 वाजता कर. 10 वाजता नाही जमत तर 11 वाजता कर. आणि मग 12 वाजले की म्हणता नाही आता करायचं नाही, तामस वेळ झाली. अरे पारायणाला तामस वेळ न सात्विक वेळचा का? जे वेळ भेटतो त्या वेळेत तर कर, कधीही कर, पण कर. पारायणाचं महत्व, या ग्रंथ वाचण्याचं महत्व, दररोज आपलं आत्म्याची शुद्धी आणि आत्म्याचं कल्याण. अनेक प्रकारचे आपण कर्माने बरबटलेलो आहे आणि याला शुद्धतेशी जीवनामध्ये हा एकच मार्ग आहे, ते म्हणजे पारायण. आणि त्या पारायणाचं महत्व म्हणजे आत्म. पण पारायण करताना कसं करायचं, तसं पोथी ऐकताना बी कसं करायचं. आता तुम्ही म्हणसान की हे कुठून आणलं, पण आता हिला मी याच्यात लिहिलेलं आहे. मी माझ्या मनाचं काहीच बोलत नाही, मागेही सांगितलं होतं. पारायण किंवा देवपूजा करताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल पाहिजे. पोथी ऐकताना म्हणा का देवपूजा करताना म्हणा का प्रसाद नमस्कार करताना म्हणा, डोक्यावर टोपी किंवा रुमाल. टोपी घालायची लाज वाटत असली तर रुमाल असणं अत्यंत गरजेचं आहे. नाही रुमाल तर कमीत कमी टावेल तरी ठेवायचा, पण डोकं उघडं नसावं. ते पोथी ऐकताना होणार, पारायण करताना होणार, देवपूजा करताना होणार. कारण प्रत्येकाने डोक्यावर ठेवूनच वंदन करायला पाहिजे, म्हणून प्रथम डोक्यावर टोपी, रुमाल, वस्त्र ठेवावं. उत्तराभिमुख दंडोत घालायचे 5 आणि एकाग्रतेने ग्रंथाचं पठन करायचं. याला म्हणतात पारायण. तुम्ही 10 मिनिटं वाचा, 15 मिनिटं वाचा, 20 मिनिटं वाचा, परंतु वाचताना हा विधी करावा लागेल. त्याला म्हणतात पारायण. त्रिकाळ देवपूजा. देवपूजा असं मी मागेही सांगितलं होतं माणसांना की देवपूजा करताना टोपी घालायची. मला वाटतं असं ठरवलं होतं की आपण इथे एक खोकं ठेवायचं, खोक्यामध्ये काय ठेवायच्या, टोप्या ठेवायच्या. मंदिरात आलं, टोपी घालायची, हात सोहळे करायचे, विशेष वंदन करायचे, परत टोपी कुठे ठेवायची, त्याच्यात ठेवायची आणि घरी चाललं जायचं. पण त्या मताला कोणी सहमत झालं नाही माझ्या. परंतु या ग्रस्तांच्या आचार धर्मामध्ये हे सांगितलं. आज मी तुम्ही जर असं झाले तर आपण हा करण्याचा प्रयत्न. मग प्रत्येकाला घालावं लागेल, प्रत्येकाला ते टोपी घालावं लागेल तर ते फायदा. नाही तर काय करसान, टोपी घालताना सरळ घरी. बरं टोप्या आणत बसा तुम्ही, आम्ही असं नाही. विधी आहे, या विधीमध्ये मोठा असो का लहान असो, मोठ्याने घालायची नाही, लहानाने घालायची, हा सुद्धा विधी नाही. 80 वर्षाचा असो का 10 वर्षाचा असो, प्रत्येकाला टोपी घालावं लागेल. तर ती देवपूजा तुमच्या फलद्रूप होईल.
नाही तर समजून घ्यायचं 100 रुपयाची केली आणि 5 रुपयाचं पडलं. म्हणून ते म्हणतात की डोक्यावर काहीतरी असावं. आता बाया पदर घेत नाही, पण बाया एक शिकले ते कपडा बांधून घेतात, म्हणजे बरोबर विधीचं आचरण घडून जातं. आपणही तो जर नियम आपल्या जीवनासाठी, आपल्यासाठी, माझ्यासाठी नाही, आपल्या जीवनाच्या आत्मकल्याणासाठी आपण जर अंमलात आणला तर आम्ही तो प्रयत्न करू. टोप्या आणून ठेव, टोप्या, पण टोप्या घालायलाच लागतील प्रत्येकाने. तशी देवपूजा करता येणार नाही. नाही तर उद्या म्हणसर हा आम्ही मंदिरात येतो जबरदस्ती करता, तर हा नियम लागू होणार नाही ना. मी टोप्या काय आणणार. सर्वांचं सहमत असेल या नियमाशी, आपल्या जीवनाचं आत्मकल्याण करायचं असेल तर आम्ही हा उपक्रम करू शकतो. हे आपण मोठ्यांपासून लहान्यापर्यंत सर्वांनी ठरवायचं. देवपूजा परमेश्वर अवताराच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेलं अथवा परमेश्वराच्या संबंधित असलेला पाषाण किंवा प्रसन्नतेने भक्तांना दिलेल्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या आपण काय करायच्या, कपाळाला लावताना त्या परमेश्वराचं आठवण करायचं की परमेश्वराने या ठिकाणचा हा पाषाण आहे, इथं परमेश्वराचा संबंध झाला होता आणि परमेश्वराने या ठिकाणी अशी लीळा केली. कदाचित माहीत नसेल, मान्य करतो, माहीत नसेल तर मंदिरात जे कोणी असेल त्यांना विचारून घ्यायचं की हा विशेष कशाचा आहे, या विशेषाच्या संबंधित काय झालेलं आहे ते आम्हाला माहीत नाही. ते माहिती करून जर तुम्ही आठवण केली तर तुम्हाला विशेष प्रकारचं गोमत अंतकरणपूर्वक वंदन करावं लागतं. अंतकरणपूर्वक करायचं म्हणून नाही. देवपूजेत 2 प्रकारचे वंदन आहे. एक विशेष आहे, एक प्रसाद आहे. पाहतात तुम्ही, काल प्रसाद होते, विशेष भी होते आणि प्रसाद भी होते. काल विशेष वंदन, विशेष आसनावरचा विशेष प्रकारचं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे म्हणून त्याला विशेष म्हणतात. हा विशेष परमेश्वराचा प्रसन्नतापूर्वक आहे. कोणत्या तरी ठिकाणी परमेश्वराने क्रीडा केलेली आहे, त्या पाषाणाचा हा तुकडा आहे आणि आमच्या देवाने सांगितलं एतकिया संबंधा गेले ते तुले गोटे गोटे आद करून तुम्हा नमस्करणीय किगा. हे आपल्या अंतकरणात तो विशेष नमस्कार केल्यानंतर आठवावं लागेल की परमेश्वराने सांगितलं की हे वंदन करा. हा विधी आहे आमचा. तो विशेष आपण घेतल्यानंतर कपाळाला वंदन करायचं. कपाळ हे शरीरात सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून श्रेष्ठ पाषाण आहे. त्याला परमेश्वराचा संबंध आहे. तो परमेश्वराचा संबंध आपल्या कपाळालाच लागला पाहिजे म्हणून कपाळ त्याच्यावर ठेवायचं. प्रसाद म्हणजे परमेश्वर अवताराने प्रसन्न दिलेला मनोधर्माने जो भक्तांना वस्त्र आहे किंवा नख आहे, दाढ आहे, केश आहे, कळाप आहे, या सर्व गोष्टी याला प्रसाद म्हणतात. हा भी विधीपूर्वक वंदन करायचा आहे. आता पारायण करताना टोपी घालावी असं लिहिलेलं होतं. परत त्यांनी सांगितलं विशेष वंदन करण्याचा विधी. विशेष वंदनापूर्वी डोक्यावर टोपी किंवा रुमाल असावा. दुसरा नियम सांगतात स्वच्छ पाण्याने हात कपाळ धुवून विशिष्ट वस्त्राने कोरडं करायचं. हे वस्त्र बी आपल्या आतापर्यंत परिमार्जन होते, इथं लावायचो आम्ही. एका दिवसात लोक तोंडही पुसायचे, हातही पुसायचे, काही लोक तर चांगलं सर्व पुसून मोकळं करून टाकायचे. म्हणून त्या माध्यमातून आम्ही ते नको. मध्येच कोरोना आला आणि कोरोना आल्यामुळे काय व्हायचं की याची त्याला ॲलर्जी होईल, मग आम्ही काय केलं बदलूनच टाकलं. हात कोरडे करायसाठी काय लावलाय, मशीन लाव. मग त्याला लोक म्हणतात हात होता, कपाळ कसं काय करायचं.
तर कपाळाला सुद्धा लागते. आपण जर असा हात वर केला तर ती जेव्हा डायरेक्ट कपाळावर येते, कपाळ सुद्धा कोरडं होतं. करण्याची पद्धत समजून घ्यावा लागेल. परंतु हात कपाळाला धुवून विशिष्ट प्रकारे कोरडं करायचं. कोणत्याही आपल्या अंगाच्या वस्त्राला लावायचं. नामधारकासाठी विधी आहे. विशेष नमस्कार करताना कोणत्या हातात घ्यायचा? पहिले उजव्या हातात विशेष घ्यायचा, खाली डावा हात ठेवायचा, हळूवार खाली मान करायची, त्याला वर नाही न्यायचं. आपण काय करतो? विशेष उचलला की कुठे लावतो? आपण वाकत नाही. विशेषाला म्हणतो तुझी गरज असली तर माझ्याजवळ. असा विधी नाही. उजव्या हातात विशेष घ्यायचा, डाव्या हाताने खाली ठेवायचा, मग आपली मान असा उचलायचा, इथे ठेवायचा, आणि मग काय करायचं? वंदन करायचं. परत उजव्या हाताने त्याच्यावर मोठा विशेष असला तर खाली एकदा, वर एकदा, शेवटी एकदा. मात्र पाठीमागून मूर्ती करायची नाही. आणि मग त्या विशेषाची लीळा आठवायची. विशेष उलटा सुलटा करायचा. काही लोक काय करतात? विशेष करतात, देवपूजा राहते, एखादा विशेषाला तो इतक्या जोरात फिरवतात की जशी प्रॅक्टिस होऊन गेली. त्या उलटा सुलटा विशेष करायचाच नाही. संबंधित अवताराचं नामस्मरण करायचं आणि तो वंदन करायचं.